मुंबई येथील होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रशासनानं धडक मोहीम हाती घेतली आहे। यासंबंधी चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनानं देखील आढावा बैठक घेतली। चंद्रपूर शहरात जे अवैध होर्डिंगधारक आहे त्यांनी त्यांचे अवैध होर्डिंग 24 तासाच्या आत काढले नाही तर त्यांच्यावर निष्कासनाची आणि दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांनी दिले आहेत। महानगरपालिकेसंदर्भात शासनाने जे निर्देश दिले आहेत त्यानुसार स्थायी होर्डिंग संदर्भामध्ये एक प्रोसिजर सेट केलेली आहे। त्यानुसार जे काही आवश्यक संरचनात्मक स्ट्रक्चरल ऑडिट, त्याच्या मालकीचा पुरावा इत्यादी प्रमाणपत्र घेऊन महानगरपालिकेने आतापर्यंत जवळपास 140 होर्डिंगला परवानगी दिलेली आहे। आणि या व्यतिरिक्तही काही शहरामध्ये जवळपास 40च्या वर असे होर्डिंगधारक आहेत की ज्यांनी अजूनपर्यंत परवानगी दिली। त्याला वारंवार महानगरपालिकेने नोटीस दिलेला आहे, त्यांना परवानगी घेण्यासंदर्भात सूचित केलेलं आहे। या संदर्भामध्ये कारवाई महानपाने सुरू केलेली आहे। परंतु काल जी दुर्घटना मुंबई भागामध्ये घडली होर्डिंगचा, त्यामुळे महानगरपालिकेने या होर्डिंगवर सक्त कारवाईचे निर्देश सहाय्यक आयुक्तांना देण्यात आलेले आहेत। जे कोणतेही अवैध होर्डिंगधारक आहेत अशावर महानगरपालिकेमार्फत लवकरच कारवाई सुरू होणार आहे आणि ते होर्डिंग हटवण्यात येणार आहे।